नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। चला तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहूया। आता कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की पार्थ काव्याला म्हणत असतो, हे ट्विन्स घड्याळपैकी माझं घड्याळ ज्या वेळेला बंद पडेल त्यावेळेला समजायचं की माझी नाडी सुद्धा बंद पडली आहे। आता असं म्हणतच असतो, एवढ्यातच काव्या पार्थने असं म्हणू नये म्हणून त्याच्या तोंडावर हात ठेवते। आता असा हात ठेवल्यानंतर दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात। त्यानंतर काव्या थोडी रडायलाच लागते आणि आता काव्या रडत रडतच रूम मधून निघून जाते। आता इकडे वसुवत्या कुणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि म्हणत असतात, आता कामाला लागा, मी सांगितलेली माहिती गोळा करा, मला त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे, जमेल ना? जमलेच पाहिजे असं म्हणून वसुवत्या फोन कट करतात आणि म्हणतात, आता सगळे फासे मी माझ्या बाजूने वळवणार आहे। तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि म्हणते, कसले फासे गाई? आता इथे वसुवत्या रम्याला म्हणतात, दार बंद कर आणि आतमध्ये ये। त्यावेळेला रम्या पटकन दाराला कडी घालते आणि वसुवत्यांच्या समोर येऊन उभी राहते। आता इथे रम्या वसुवत्यांना म्हणते, काय कसले फासे फिरवणार आहेस ग? काय चाललेलं असतं तुझं एकटी? आता वसुवत्या म्हणतात, कळेल तुला, लवकरच कळेल। त्यावेळेला रम्या म्हणते, अगं कधी कळणार आहे हे? आता रम्या म्हणते, अगं तू माझ्यापासून सुद्धा लपवाछुपी सुरू केली आहेस, काय चाललं आहे तुझं? आता इथे वसुवत्या रम्याला म्हणतात, लपवाछुपी नाही ग करत मी तुझ्यापासून, पण काम झाल्याशिवाय बोबाटा करायचाच नाही असं ठरवलंय मी। आता इथे रम्या हे ऐकून थोडस चिडते आणि म्हणते, म्हणजे माझ्याशी बोलल्यानंतर बोबाटा होईल असं वाटते का तुला? अगं आई, तू या माणसाशी सतत आणि काहीतरी बोलत असेस आणि याचा मला अंदाज सुद्धा लागू देत नाहीस तू। आता इथे रम्या म्हणते, मला सांग कोण आहे हा माणूस? त्यावेळेला वसुवत्या म्हणतात, फक्त 2च दिवस थांब, माझा प्लॅन काय आहे आणि हा माणूस कोण आहे तुला लवकरच कळेल। आता रम्या वसुवत्यांच्या खांद्याला धरून मागे मान वळवते, स्वतःकडे करते आणि म्हणते, का आत्ता काय सांगितलंस तर काय होणार आहे ग? काय जगाची उलतापालत होणार आहे का? आता इथे वसुवत्या म्हणतात, रम्या किती चिडचिड करतेस ग तू, तुझ्याकडे थोडा सुद्धा संयम नाहीये का? आता इथे रम्या खूपच चिडलेली असते, म्हणते, अगं आई, त्या युगच्या बाबतीत काय काय चाललं आहे हे माहीत करून घेण्यासाठी मी सतत धडपड करत असते आणि तुझं काहीतरी लपवून इथं वेगळंच चालू असतं। आता वसुवत्या म्हणतात, अगं हो, शांत हो आणि युगच्या बाबतीत जास्त विचार तू करू नकोस, मी आधीच ठरवून ठेवलं आहे काय करायचं आहे। आता रम्या म्हणते, अगं? त्यावेळेला वसुवत्या म्हणतात, उद्या निकाल लागेल। त्यावेळेला रम्या म्हणते, अगं पण कसा? आता इथे वसुवत्या पुन्हा चांगलं वाईट वृत्तीचं हसू देतच म्हणतात, उद्या घरामध्ये खूप मोठा राडा होणार आहे। आता काव्या गेस्ट रूम मध्ये पोहोचते आणि तिचं सामान काढायला सुरुवात करते आणि इकडे पार्थला देखील काव्याची रूम मध्ये खूपच आठवण येत असते। आता इथे पूर्वी घडलेल्या सगळ्या गोष्टी दोघांना आठवायला लागतात। आता काव्या इथे मॉइश्चरायझर क्रीम देताना पार्थला पूर्वीचा सीन आठवतो। आता इथे काव्याला तिचा चष्मा फुटलेला असतो आणि तो पार्थने आणून दिलेला असतो, तो सीन देखील आता इथे दोघांनीही एकमेकांच्या हातात घड्याळ घातलेलं असतं ते देखील काव्याला आठवत असतं। आता काव्या झोपायला बेडवर येते तर तिला ते उलट सुलट झोपलेलं आठवतं, ज्यावेळेला दोघांचा वाद लागलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो, आपण एका बेडवर नाही झोपू शकत कारण माझ्या घोरण्याने तुमची झोपमोड होईल। त्यावेळेला काव्या म्हणलेली असते की मला तुमच्या घोरण्याचा त्रास होणार नाही कारण मी अशी उलटी झोपणार आहे। आता पुन्हा इथे एसी सुरू केल्यानंतर जो पार्थ एसीच्या हवेमुळे कुडकुडत असतो तो देखील सीन काव्याला आठवतो। आता इथे काव्याला सुद्धा तिचा हात दुखत असताना पार्थने दाबून दिलेलं असतं ते सुद्धा आठवतं। आता दोघे जण झोपणारच असतात, एवढ्यातच हातातील घड्याळ काढतात। त्यावेळेला घड्याळामध्ये 11 झालेले असतात आणि दोघेही युनिव्हर्सला विश मागतात। आता इथे दोघांनाही एकमेकांची आठवण येत असते, काव्या तर रडायलाच लागलेली असते। आता इथे दुसऱ्या दिवशी काव्या गेस्ट रूम मध्ये अभ्यास करत बसलेली असते, तेवढ्यातच तिथे नंदिनी दारावर खटखट करते, आत येऊ का असं म्हणते। त्यावेळेला काव्या म्हणते, अरे ये ना। त्यावेळेला नंदिनी आतमध्ये येते। आता नंदिनी काव्याला म्हणते, अगं काय किती अभ्यास करणार, काल सुद्धा रात्री उशीरपर्यंत गेस्ट रूमची लाईट सुरूच होती आणि आता सुद्धा लवकर उठून बसलेस, झोपते बिपतेस की नाही? त्यावेळेला काव्या म्हणते, नाही ग झोपते की, झाली थोडा वेळ। आता इथे काव्या म्हणते, अगं हा चॅप्टर थोडा अवघड आहे म्हणून एका रात्रीत कंप्लीट करावं असं म्हटलं। आता नंदिनी म्हणते, अगं हो पण ह्या खोली। आता इथे काव्या थोडी
थोडीशी अपसेट होऊन म्हणते आता हीच माझी जागा आहे. नंदिनी पाहतच राहते. त्यावेळेला काव्या म्हणते तात्पुरती तरी आहे. आता नंदिनी काव्याने थोडासा पसारा केलेला असतो तो आवरतच बोलायला लागते. काव्या, तू अशी अभ्यास करताना पाहून मला आपल्या माहेरचे दिवस आठवले. अगं आरुषीने जरा जरी आवाज केला किंवा तिचा फोन आला तर लगेच ताबडतोब तिला खोली बाहेर काढायचीस आणि मग ती माझ्या रूम मध्ये येऊन झोपायची. त्यावेळेला काव्या म्हणते वेडी आहे गा. आता काव्या म्हणते अगं आरू किती मोठ्याने बोलते तुला माहित आहे ना, बघितलंस ना फोन आल्यानंतर किती मोठमोठ्याने बोलते. आता नंदिनी म्हणते म्हणजे काय किती मोठ्याने बोलायची, तिचं जे काही गॉसिप आहे ते मला तिथे बसल्या बसल्या कळायचं. आता नंदिनी म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आरुषीने थोडा दंगा केला तर तू तिला रूम बाहेर काढायचीस, पण तू तुझी रूम कधीच सोडली नाहीस का ग काव्या. असं नंदिनी म्हटल्यानंतर काव्या थोडी नंदिनीकडे पाहायला लागते. त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही अगं म्हणजे तुझी कपडे सुद्धा इथेच दिसत आहेत म्हणून विचारलं. अगं राहिलाच आलीस की काय, नंदिनी म्हणते. त्यानंतर काव्या म्हणते राहिला नाही, मी अभ्यास करायला आले इथे. आता नंदिनी म्हणते अगं हो पण झोपायला तर जातेस की नाही तुझ्या रूम मध्ये. त्यावेळेला काव्याला मानिनी काकूने घेतलेलं वचन आठवतं ज्यामध्ये स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पार्थच्या जवळ जाणार नाही असं काव्याने मानिनीला वचन दिलेलं असतं. आता काव्या हा विचार करतच असते. तेवढ्यातच नंदिनी जवळ येते आणि म्हणते काव्या काय झालं ग. आता इथे काव्या म्हणते अगं तिकडे आपल्या घरामध्ये मला डिस्टर्ब करायला आरुषी होती आणि या घरामध्ये भारतातील टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक पार्थ देशमुख, काहीही फरक नाहीये दोघांच्या मध्ये. नंदिनी म्हणते हो का. त्याला काव्या म्हणते अगं बायकांच्या सारखी बडबड करत असतात, ते रूम मध्ये असले की शांतता आहे असं होणारच नाही आणि ते झोपले की जोर जोराने घोरायला सुरू करतात. आणि आपल्या घरामध्ये कसं आरुषीला मी सांगत होते बाहेर जा उगाच तुझ्यामुळे मला त्रास होतोय, पण आता या घरात आमच्याच रूम मधून पार्थना कसं बाहेर घालवू मी, म्हणूनच म्हटलं आपणच थोडा ब्रेक घेऊया. आता नंदिनी म्हणते हरकत नाही, निदान तू तुमच्या रूमला आमची रूम अशी म्हणालीस. आता हे ऐकून काव्या थोडीशी डिस्टर्ब होते. हे पाहून नंदिनी म्हणते काव्या काय झाले ग. नाही तू काहीतरी कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतेस, काही तुला बोलले का कोण घरामध्ये. काव्या म्हणते नाही ग ताई कोणीही काही बोललेलं नाही. त्यावेळेला नंदिनी म्हणते मग पार्थनशी भांडण झाले का तुझं. आता इथे काव्या म्हणते काहीही झालेलं नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता नंदिनी म्हणते नक्की ना. दोघी अशा बोलतच असतात. तेवढ्यातच पार्थ तिथे कॉफी घेऊन काव्यासाठी येतो आणि म्हणतो अरे वा जावा गप्पा मारत आहेत का. आता इथे काव्या पटकन उभी राहते आणि पार्थकडे पाहून म्हणते तुम्ही कशाला आला इथे. पार्थ म्हणतो ते मांजर असं म्हणणारच तेवढ्यातच नंदिनीकडे पाहतो आणि शांत होतो. म्हटलं आता हे ऐकून नंदिनी देखील हसायला लागते. आता पार्थ म्हणतो नाही ते म्हटलं तुम्ही अभ्यास करत असाल म्हणून गरमागरम कॉफी नेऊन द्यावी. आता इथे घ्या ही कॉफी म्हणून काव्याला पार्थ कॉफी देतो. त्यावेळेला काव्या म्हणते एक कॉफी देण्यासाठी किती बडबड करतात, थँक्यू कॉफीसाठी, मला गरजच होती याची असं म्हटल्यानंतर पार्थ वेलकम असे म्हणतो. आता इथे नंदिनी म्हणते मी काय म्हणते तुमचं चालू द्या मी येते आता. आता नंदिनी तेथून निघून जाते. पार्थ म्हणतो अरे वा तुम्ही प्या कॉफी तोपर्यंत मी इथे बसतो. त्यावेळेला काव्या पटकन म्हणते नाही तुम्ही इथे कशाला बसताय, ताई खाली गेले ना मग तुम्ही देखील खाली जा, मीही आवरून खालीच येणार आहे चला तुम्ही. आता इथे पार्थ म्हणतो ती कॉफी घ्या. त्यावेळेला काव्या म्हणते हो घेते. आता काव्या कॉफीचा कप घेऊन पिणारच इतक्यात पार्थ परत येतो आणि म्हणतो सिनेमन कॉपी आहे. काव्या तर पार्थकडे पाहतच राहते. आता असं बघितल्यानंतर पार्थ हसून तेथून निघून जातो. काव्या स्वतःच्या मनाशीच विचार करायला लागते. सॉरी पार्थ, मी कॉफी पीस तोपर्यंत तुम्ही इथे बसला असतात तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण मानिनी काकू शोधत तुम्हाला रूम मध्ये गेल्या असत्या, डायनिंग टेबलवरही तुम्ही नाही म्हटल्यानंतर डायरेक्ट इथे आल्या असत्या तुम्हाला शोधण्यासाठी. तुम्हाला माहित नाहीये पण मी त्यांना वचन दिले असं काव्या विचार करत राहते. तेवढ्यातच इकडे आता डायनिंग टेबलवर सर्वजणच नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. आता इथे वसुआत्या आणि मानिनी युगला नाश्ता देत असतात. आता इथे युग म्हणतो आई कमी साखरेचा चहा आहे ना. त्यावेळेला मानिनी म्हणते उगीच आता त्या साखरेचा विचार करू नकोस, तुला किती वेळा सांगितलं आहे ते डाएट करू नको. आता इथे रम्याचं आणि वसुआत्यांचं काही वेगळंच चाललेलं असतं. रम्याच्या हातामध्ये युगचा रिझल्ट असतो आणि वसुआत्या सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी करत असतात आणि आता ती रम्या तो रिझल्ट चुरगळते आणि त्याचा बोळा बनवते. आता
हा बोळा केल्यानंतर स्वतःच्या मनाशीच म्हणते, युगच्या रिझल्टचा चांगला मी चुरगळून बोळा केला आहे. आता रम्या किचन मध्येच तो बोळा टाकते, म्हणजे कचरा तिथे सांडला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. आता या दोघींचं हा कारभार चाललेलाच असतो. तेवढ्यातच इकडे मानिनी युगला म्हणत असते, तू काय ठरवलं आहेस, तू काय करणार आहेस. आता युग म्हणतो, अगं आई अजून काही ठरवलं नाही. त्यावेळेला मानिनी म्हणते, ठरवलं की सांगशील, तोपर्यंत खा आणि आरामात राहा. घरातील कोणीतरी तो रिझल्ट पाहावा हाच उद्देश रम्याचा असतो, म्हणूनच किचन मध्ये तो बोळा टाकलेला असतो. आता इथे डायनिंग टेबल जवळ काम करण्यासाठी वसुआत्या आणि रम्या येतात. आता इथे मानिनी वसुआत्यांना म्हणते, सगळी कामे झालेत का. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात, नाही ग, थोडी वरची राहिली आहे. आता इथे वसुआत्या मानिनीला म्हणत असतात, मानिनी थोडं ऐक ना, हे बघ पावसाळा संपून गरमी सुरू झाली आहे, गॅस समोर खूप गरम होतं ग, मी 2 मिनिट जाऊन एसी समोर थांबून येऊ का ग. त्यावेळेला मानिनी म्हणते, आपल्या घरात सगळ्यांना वेळेवर खायला लागतं, माहित आहे ना तुम्हाला, उगीच आपलं असं म्हणत मानिनी चिडते. तेवढ्यातच आता मिथुन काका फोनवर बोलत येतात. फोनवर ते कुणाशी तरी बोलत असतात आणि म्हणत असतात, मुलीला लगेच कामाच्या व्यापात झोकून देऊ नकोस, तिला थोडा आराम दे, हा ठेवतो फोन, असं म्हणून मिथुन काका फोन ठेवतात. आता नंदिनी म्हणते, अरे वा मिथुन काका, कोणी आणि कसली छान बातमी दिली तुम्हाला. मिथुन काका म्हणतात, माझा लहानपणीचा मित्र आहे सुबोध जाधव, त्याची मुलगी MBBS मध्ये टॉप आली आणि हे मला सांगितल्याबरोबर आय लाईक धिस म्हणून मी त्याला फोन केला. आता मिथुन काका युगला म्हणतात, युग तू देखील MBBS ला आहेस ना. नो नो नो, इट्स माय मिस्टेक, म्हणजे तू MBA करतोयस ना. आता मिथुन काका युगला म्हणतात, अरे तुझी देखील परीक्षा झालती ना, तर रिझल्ट कुठे आहे. आता मिथुन काका थोडे गमतीनेच म्हणतात, अरे बाबा घरामध्ये किती दिवस झालं पार्टीच झाली नाही, केक खाल्ला नाही, सांग आता तुझा रिझल्ट कधी आहे. त्यावेळेला युग शांतच बसतो. नंदिनी देखील युगकडे पाहते. त्यावेळेला मानिनी म्हणते, काय रे युग सांग ना. आता युग इथे खोटं बोलत असतो की काका अजून रिझल्ट लागला नाही ना. त्यावेळेला मिथुन काका म्हणतात, असं कसं. आता इथे वसुआत्या मधीच बोलतात आणि म्हणतात, नक्की ना का लपवत आहे. नाही रे, म्हणजे आजकालची मुलं खूप लपवालपवी करतात ना. आता इथे नंदिनी मधीच बोलते आणि म्हणते, सगळे तुमच्यासारखेच नसतात वसुआत्या, काही मुलं युग सारखी समंजस आणि सेन्सिटिव्ह देखील असतात, मुळात त्याच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये. त्यावेळेला मिथुन काका म्हणतात, आय ॲग्री यू. वसुताई, आपला युग तसा नाही हो इतर मुलांसारखा, त्याच्यावर संस्कार आहेत, वहिनीचे माझे संस्कार आहेत चांगले. आता इथे मानिनी देखील मान डुलवून हसायला लागते आणि मिथुन काका म्हणतात, आपल्यासारखेच सगळ्यांना समजत जाऊ नका तुम्ही. आता मानिनी म्हणते, मिथुन भाऊजी, कावेळी झालेल्या माणसाला सगळं जग पिवळच दिसतं ना, आपण काय करणार ना. त्यानंतर नंदिनी म्हणते, वसुआत्या, आज तुम्ही युगवर संशय घेतलात, त्याच्याबद्दल बोललात, पुन्हा असं बोलायचं नाही हा. तसंच काही लपवण्यासारखं असतं तर घरातल्या कोणाशी ना कोणाशी त्यानं शेअर केलं असतं. आता इथे वसुआत्या खूपच चिडतात आणि नंदिनीला म्हणतात, अच्छा म्हणजे काहीही बोलायचं नाही का मी आता. अगं तो माझा भाचा आहे म्हणून मी त्याची गंमत करत होते, मी जरा काही बोलले ना तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतेस मला लगेच. आता इथे काव्य तिथे आलेली असते. आता काव्य देखील चांगलीच पुढे येते आणि म्हणते, मग असं वागायचंच का ज्याने की माणसं तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील. आता इथे रम्या पुढे येते आणि म्हणते, सगळं जग नाही, ही नंदिनीच माझ्या आईला असं प्रश्न विचारते की ती अडचणीत येईल. आता काव्या म्हणते, कसं आहे ना रम्या, तुझी आई दुसऱ्यांसाठी खड्डा खणते आणि स्वतःच त्यामध्ये पडते, त्यामुळे माझ्या नंदिनी ताईला दोष द्यायचा नाही. त्यावेळेला रम्या म्हणते, झालं आलीच स्वतःच्या बहिणीची बाजू घ्यायला, तुला प्रत्येक वेळेला मधी नाक घालायचंच असतं का काव्या. त्यावेळेला काव्या म्हणते, काय प्रॉब्लेम आहे तुला. आता या दोघींचा वाद सुरू असतो. त्यावेळेला मानिनी थोडी अपसेट झालेली असते, कारण मानिनीला काव्याबद्दल खूपच राग निर्माण झालेला असतो. आता काव्या म्हणते, का ग तू तुझ्या आईची प्रत्येक वेळेला बाजू घ्यायला पुढे येत नाहीस का. आणि हे बघ रम्या, तुम्ही ज्या वेळेला माझ्या नंदिनी ताईला त्रास देत होता त्यावेळेला लाज लज्जा सगळं काही विकलंच होतं ना, पण आता तुम्ही शिक्षा भोगताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही का. आता इथे वसुआत्या म्हणतात, काव्या बास, थोडं वयाचं भान ठेव, तू माझी लाज काढतेस का. आता काव्या जरा जास्तच ओरडून म्हणते, हो काढणार, मी एकदा नाही 100 वेळा काढणार, कारण मला असं वाटत होतं शिक्षा भोगल्यानंतर तरी माणूस सुधारेल, पण तुमच्यात ते सुद्धा दिसत नाही. आता इथे रम्या म्हणते, अच्छा म्हणजे तुझी आणि तुझ्या बहिणीची आम्ही हंजी केली
तर आमच्यात सुधारणा झाली आहे असं म्हणशील का तू? आता रम्या म्हणते, हे बघ आम्ही आमची शिक्षा प्रामाणिकपणे भोगतोय. त्यावेळेला काव्या म्हणते, ए हॅलो, तुमच्या तोंडी प्रामाणिक शब्द हा शोभत नाही. काय वाटेल ते बडबडतेस, काय वाटेल ते बडबडणं बंद कर आता. आता काव्या खूपच ओरडायला लागलेली असते, म्हणून मानिनी तिला बास असं म्हणते. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये पार्थने युगचा रिझल्ट पाहिलेला असतो आणि पार्थ युगला जाब विचारत असतो की तू असा कसा नापास झालास. आता रम्या मधीच बोलते आणि म्हणते, युग नापास झाला हे आपल्या सगळ्यांना माहित नव्हतं, पण नंदिनीला तर माहित होतं ना. आता रम्या मानिनीकडे येते आणि म्हणते, या घरामध्ये खोटं बोललं की शिक्षा मिळते ना. आता रम्या म्हणते, मला न्याय हवा आहे. तेवढ्यातच काव्या म्हणते, मोहित त्यांच्या मुलींवर लपवाछुपवी करायची, खोटं बोलायचे संस्कार नाहीत. आता काव्या आणि रम्या चांगल्याच ओरडून ओरडून भांडायला लागतात, म्हणून पार्थ दोघींनाही इनप असं म्हणून ओरडतो. आता इथे आजचा भाग आणि प्रोमो दोन्ही संपवलं आहे. तर पुढील भागामध्ये नंदिनी स्वतःला कसं सिद्ध करणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत.